वंचित बहुजन आघाडीतर्फे आज ITI 10वी 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे यांनी सांगितले की ITI 10वी 12वी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे रोजगाराची हमी घेतली आहे। त्यामुळे गरजू बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी कार्य करत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वाभिमानी नेतृत्व जे की वंचितासाठी आहे असे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आपण इथे मेळावा घेतला आहे बेरोजगार। त्याच्यामध्ये आपण त्यांना रोजगार देण्याची हमी देतोय। आतापर्यंत 80+ लोक आले। काही लोकांनी आम्हाला ऑनलाईनमध्येही आमच्या वेबसाईटला फॉर्म दिले, रिझ्यूम दिलेले आहे। आपण 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन ह्या घटकांसाठी आपण आजचा मेन रोजगार मेळावा होता, जेणेकरून की आपल्याला मोठी जे आहे त्यांना जॉब फार इझिली भेटून जातो। पण ह्या घटकांसाठी आपण विशेषतः बँकेमध्ये किंवा इव्हेंट कंपनीजमध्ये त्यानंतर सेल्स कलेक्शन अशा काही कंपन्यांनी आपल्याशी अप्रोच झाले होते, त्यांच्यासाठी आपण हे लोकांचं रिझ्यूम दिलेला आहे। त्यांना नोकरीचा आपण हमी देत आहोत। लोकांच्या हाताला काम नाही आहे आणि ज्यांना काम आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही, कारण की त्यांना वृद्धी पाहिजे, त्यांना इन्क्रिमेंट पाहिजे, इन्क्रिमेंट होत नाही। आणि रक्तदान हे आपण हर वेळेस करतो, पण रोजगार आजची काळाची गरज आहे। मी बघितले फार तरुण निराशा होऊन नशेच्या आहारी जात आहे। एक कुठेतरी आम्ही प्रयत्न करतो की त्यांना रोजगाराच्या इकडे वाढवण्यासाठी। आज 12 ते 15 हजारच्या मध्ये जर व्यक्ती काम करायला तयार आहेत तर त्यांना आजच अपॉइंटमेंट लेटर दिले आहे बऱ्याचशा जणांना, आणि जे त्याच्यावरच्या हे 15,000च्या वर त्याला अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आम्ही रिझ्यूम समोर पाठवतोय। नक्कीच त्यांनाही भेटेल। स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल वंचित बहुजन आघाडीची कोणती भूमिका असेल आगामी निवडणुकीमध्ये? आम्ही जास्तीत जास्त वंचित लोकांच्या घटकालाच आम्ही प्राधान्य देऊ, त्यांची जास्तीत जास्त सीट निवडून यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।